प्राध्यापक डॉक्टर ढोबळे डीबी, सहयोगी प्राध्यापक राज्यशास्त्र विभाग, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा। मित्र, आपण पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांचा अभ्यास करत असताना आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण प्लेटो, अरिस्टॉटल, मॅकियाव्हेली, थॉमस हॉब्स आणि जॉन लॉक यासारख्या काही 5 राजकीय विचारवंतांचा अभ्यास आपण केलेला आहे। त्या पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांनी सांगितले जे काही सिद्धांत आहे त्या सिद्धांताची देखील चर्चा केलेली आहे। ती चर्चा करत असताना आपण जॉन लॉक, थॉमस हॉब्स, जॉन लॉक हे जे काही करारवादी विचारवंत आहेत त्या करारवादी विचारवंतांची देखील चर्चा या अगोदरच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे। आणि त्यामुळे आपल्याला पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांवरचे सगळे व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला लिंक दिलेली आहे। त्या लिंक बघितल्यानंतर आपल्याला या सगळ्या व्हिडिओची माहिती आपल्याला बघता येईल। त्यामुळे आज जो काही विचारवंत आपण बघणार आहोत तो विचारवंत आहे जीन जॅक्स रूसो नावाचा। या जीन जॅक्स रूसो बद्दलची माहिती आपण बघणार आहोत। परंतु जीन जॅक्स रूसो हा जो काही सामाजिक कराराचा पुरस्कर्ता म्हणून ओळखला जातो, त्या सामाजिक करार सिद्धांताच्या पुरस्कर्त्याचं वर्णन करत असताना आपल्याला त्या अगोदर जे काही करारवादी विचारवंत होऊन गेले जे की थॉमस हॉब्स आणि जॉन लॉक यासारख्या विचारवंतांचा देखील अभ्यास आपल्याला करावा लागतो। आणि त्यामुळे त्या थॉमस हॉब्स आणि जॉन लॉक या विचारवंतांबद्दलची चर्चा तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल, ज्याची चर्चा ही किंवा ज्याचा उल्लेख हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेगवेगळ्या दिलेल्या लिंकमध्ये केलेला आहे, तो आपण बघावा। आज ज्या विचारवंताबद्दल चर्चा करणार आहोत तो जीन जॅक्स रूसो। हा जीन जॅक्स रूसो आपल्याला इतिहासामध्ये देखील अनेक वेळा उल्लेख आपल्याला मिळतो की फ्रेंच राज्यक्रांतीचा प्रणेता म्हणून देखील या जीन जॅक्स रूसोकडे बघितलं जातं। याशिवाय राज्यशास्त्रामध्ये देखील जीन जॅक्स रूसो आणि या रूसोचं तत्वज्ञान हे राज्यशास्त्राला आणि राजकीय सिद्धांताला एक मान्यता प्राप्त करून देणारं तत्वज्ञान म्हणून देखील त्याच्या तत्वज्ञानाकडे आपल्याला बघता येतं। दुसरी महत्त्वाची गोष्ट राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून अशी आहे की जीन जॅक्स रूसो हा जनतेच्या सार्वभौमत्वाचा पुरस्कार करणारा एक विचारवंत म्हणून या जीन जॅक्स रूसोचा उल्लेख केला जातो। आणि म्हणून जनतेच्या सार्वभौमत्वाचा पुरस्कार करणारा हा रूसो, या रूसोचा जन्म स्वित्झर्लंड मधल्या जिनोव्हा या शहरामध्ये 28 जून 1712 रोजी या जीन जॅक्स रूसोचा जन्म झालेला आहे। त्याचे वडील हे नृत्यप्रेमी होते। त्याच्या जीवन चरित्राबद्दलची जर माहिती आपण बघितली तर आपल्याला असं दिसून येईल की त्याला कौटुंबिक स्थिती किंवा कौटुंबिक परिस्थिती ही फार काही संस्कारक्षम अशा स्वरूपाची मिळालेली नव्हती किंवा त्याच्यावर चांगले संस्कार घडतील अशाही स्वरूपाची कौटुंबिक परिस्थिती मिळाली नव्हती। कारण त्या कौटुंबिक परिस्थितीचा आढावा घेणं आपल्याला गरजेचं आहे। त्याचं कारण असं आहे की त्या कौटुंबिक परिस्थितीचा परिणाम हा पुढे त्याच्या जीवनावर देखील झालेला आहे, त्याच्या तत्वज्ञानावर देखील झालेला आहे। आणि त्यामुळे त्याची कौटुंबिक परिस्थिती काय होती ही आपल्याला बघावी लागेल। आणि त्यानंतर मग याच व्हिडिओमध्ये आपण जीन जॅक्स रूसो याचा मानवी स्वभावासंबंधीचा जो काही विचार आहे त्या मानवी स्वभावासंबंधीच्या विचाराची चर्चा करणार आहोत। हा मानवी स्वभावच पुढे त्यानं सांगितलेला जो काही सामाजिक करार सिद्धांत आहे त्या सामाजिक करार सिद्धांताचा एक पहिली पायरी म्हणून त्या मानवी स्वभावाच्या विचाराचा उल्लेख आपल्याला करावा लागेल। आणि म्हणून सुरुवातीला आपण सांगितल्याप्रमाणे की कोणत्याही विचारवंतांवर त्याच्या कौटुंबिक परिस्थितीचा आणि त्याला अनुभवायला आलेल्या परिस्थितीचा परिणाम पडत असतो किंवा प्रभाव पडत असतो। आणि त्यामुळे त्या विचारवंताची कौटुंबिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती ही आपण अभ्यासली पाहिजे। रूसोच्या बाबतीमध्ये जर विचार आपण केला तर आपल्याला असं दिसून येईल की रूसो हा ज्या स्वित्झर्लंडमध्ये जिनेव्हा या शहरामध्ये जन्माला आला, तो ज्या कुटुंबामध्ये जन्माला आला त्या कुटुंबामध्ये त्याचे वडील हे नृत्यप्रेमी होते अशा स्वरूपाचा उल्लेख मिळतो। आणि चारित्र्यहीन होते किंवा अश्लील पुस्तकांचं वाचन त्यांच्याकडून केलं जायचं अशा स्वरूपाचे चारित्र्यहीन अशा स्वरूपाचा स्वभाव हा रूसोच्या वडिलांचा असलेला आपल्याला उल्लेख मिळतो। रूसो जेव्हा 10 वर्षाचा होता तेव्हा त्याच्या वडिलांनं एका भांडणामध्ये एका व्यक्तीची हत्या केली आणि हत्या केल्यानंतर मग घाबरून त्याचे वडील रूसोला सोडून हे पळून निघून गेले। त्याच्या चुलत्याकडे त्याला सोडलं, रूसोला सोडलं आणि रूसोला चुलत्याकडे सोडून ते पळून गेले। आणि चुलत्याकडे सोडल्यानंतर चुलत्यानं पुढच्या काही शिक्षणाची व्यवस्था ही रूसोची केली। परंतु कालांतरानं मात्र चुलत्यानं देखील त्या एका व्यक्तीकडे रूसोला खोदकामासाठी ठेवलेलं होतं, म्हणजे अवघड ठिकाणी काम करावं लागेल अशा ठिकाणच्या एखाद्या व्यक्तीकडे त्याला सोडलं आणि त्या ठिकाणून चुलत्याने देखील आपली जबाबदारी झटकली। आणि त्यामुळं तो जो खोदकाम करून घेणारा व्यक्ती होता तो व्यक्ती रूसोवर अन्याय अत्याचार करायचा। आणि त्या अत्याचाराला कंटाळूनच रूसोनं जिनेव्हा हे शहर सोडलं आणि तो फ्रान्सला गेला। आणि पण या काळामध्ये रूसोच्या पालन पोषणासाठी जी काही स्त्री होती त्या स्त्रीवर तो प्रेम करू लागला। आणि त्यावेळेस त्याचं वय हे अवघं 16 वर्षाचं होतं। म्हणजे रूसो हा एक अतिशय आवारा प्रवृत्तीचा किंवा उन्हाळ प्रवृत्तीचा असा म्हणजे बालवयामध्ये त्याचं जीवन गेलेलं आपल्याला दिसून येतं। आणि त्या वयामध्ये असताना देखील ज्या स्त्रीवर त्याच्या भरण पोषणाची जबाबदारी होती त्या स्त्रीच्या प्रेमामध्ये पडला। म्हणजे त्यावेळेस त्याचं वय हे 16 वर्षाचं, अवघं 16 वर्षाचं होतं। आणि त्यानंतर जेव्हा तो फ्रान्सला गेल्यानंतर त्याच्या भरण पोषणासाठी तो भटकंती त्याला करावी लागायची किंवा
2 वेळच्या खाण्याची व्यवस्था देखील त्याची होत नव्हती. तो अतिशय अस्थिर स्वरूपाचं जीवन जगत होता. जो धंदा किंवा कामधंदा मिळेल तो त्या ठिकाणी देखील त्याला चांगली वागणूक मिळायची नाही. त्या ठिकाणी ती नोकरी देखील त्यानं सोडून दिली. जिथे नोकरी मिळेल ती नोकरीमध्ये देखील तो टिकला नाही. ती नोकरी देखील त्यानं सोडून दिलेली होती. त्यानंतर त्याला डिओरोस नावाच्या एका स्त्रीच्या संरक्षणामध्ये त्याला ठेवण्यात आलं. आणि मग अशा वेळेस त्या स्त्रीनं त्याला शिक्षणासाठी एका मठामध्ये देखील प्रवेश मिळवून दिला. पण रुसो ह्या आवारा प्रवृत्तीचा असल्यामुळं तो त्याही ठिकाणी काही कायमस्वरूपी टिकू शकला नाही आणि पुन्हा म्हणजे इतरत्र तो भटकंती करू लागला. आणि त्या स्त्रीला देखील त्याला तिथून सोडून दिलेलं होतं. आणि पुन्हा सोडून दिल्यानंतर मात्र जेव्हा त्याच्या जीवनाचा किंवा जगण्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला किंवा खाण्याचे देखील प्रश्न निर्माण होऊ लागले, त्यावेळेस रुसोनं पुन्हा लाचार होऊन त्या स्त्रीच्या संपर्कामध्ये आला. आणि स्त्री म्हणजे जी डिओरोस नावाची स्त्री होती त्या स्त्रीच्या संपर्कामध्ये तो फ्रान्समध्ये गेल्यानंतर आला होता. आणि त्या स्त्रीच्या संपर्कामध्ये आल्यानंतर आपल्यावर रुसोचं फार काही प्रेम आहे अशा स्वरूपाची एक प्रचिती त्या स्त्रीला आली. आणि त्यानंतर स्त्रीनं पुन्हा त्याचा स्वीकार केला आणि केवळ त्याला आपल्याकडे ठेवूनच घेतलं नाही, तर त्याला आपला एक प्रेमी म्हणून देखील त्याचा स्वीकार त्या डिओरोस नावाच्या स्त्रीनं फ्रान्समध्ये रुसोचा केलेला होता. परंतु 1737 मध्ये रुसो काही दिवसासाठी हा जिनेवाला पुन्हा परत आला. आणि या काळामध्ये जिनेवाला जेव्हा तो परत आला तेव्हा डिओरोस नावाची जी काही फ्रान्समधली स्त्री होती त्या स्त्रीनं रुसो जिनेवाला गेला असं समजून एका दुसऱ्या व्यक्तीबरोबर लग्न केलं. आणि त्यामुळे जेव्हा रुसोला ही गोष्ट जेव्हा कळाली त्यावेळेस रुसोला धक्का बसला. आणि धक्का बसल्यानंतर, कारण ज्या स्त्रीवर आपण अपार अशा स्वरूपाचं प्रेम केलं त्या स्त्रीनं पुन्हा दुसरं लग्न केलं, या गोष्टीचा परिणाम हा रुसोच्या मनावर झाला. आणि त्यानंतर मात्र त्या दुःखामध्ये तो सातत्यानं 2 वर्षे एकाकी जीवन जगू लागलेला होता. याच दरम्यानच्या काळामध्ये तो अनेक काही गोष्टींचा अभ्यास देखील करू लागलेला होता. आणि अशाच एक गोष्ट या काळामध्ये त्याच्या जीवनाला काही कलाटणी देणारी घडली. ती म्हणजे 1741 मध्ये त्याला काही मित्रांच्या मदतीनं फ्रान्सच्या राजदूताचा सचिव म्हणून नोकरी करण्याची संधी मिळाली. परंतु त्या ठिकाणी देखील तो रमला नाही. परंतु म्हणजे केवळ 18 महिन्यामध्येच त्याला ही नोकरी सोडावी लागली किंवा तो त्याही ठिकाणी रमला नाही. म्हणजे हा अतिशय अवघड स्वरूपाचा काळ हा रुसोच्या जीवनामध्ये आलेला होता. आणि त्यामुळे रुसोला जगण्याचे देखील प्रश्न निर्माण झालेले होते. भीक मागून खाण्याची वेळ त्याच्यावर आलेली होती. अनेक वेळा चोरी केल्याचा उल्लेख देखील त्याच्या चरित्रामध्ये हा आपल्याला मिळून येतो. म्हणजे या काळामध्ये तो एका थेरसी नावाच्या मोलकरणीच्या संपर्कामध्ये आलेला होता. म्हणजे ज्यावेळेस त्याच्या जगण्याची वांधी निर्माण झाली होती त्यावेळेस थेरसी नावाच्या स्त्रीच्या संपर्कामध्ये आला. आणि या स्त्रीपासून याही स्त्रीच्या प्रेमामध्ये तो पडला. आणि त्यानंतर त्या स्त्रीपासून त्याला 5 अपत्ये झालेली होती. त्याही अपत्यांचा त्यानं स्वीकार केला नाही. त्यांनाही त्यानं सोडून दिलं. म्हणजे ज्या स्त्रीबरोबर त्यानं 26 वर्ष संसार केला त्या 26 वर्ष संसार केल्यानंतर 1770 मध्ये त्या स्त्रीबरोबर त्यानं लग्न केलं होतं. परंतु त्यांचाही त्यानं स्वीकार केला नाही. त्यांनाही मध्यंतरीच्याच कालखंडामध्ये सोडून दिलं. अशा स्वरूपाचं एक जीवन, विचित्र स्वरूपाचं जीवन हे रुसोच्या वाट्याला आलेलं होतं. म्हणजे जिकिरीचं जीवन किंवा व्यक्तिगत जीवन आलेलं आपल्याला दिसून येतं. यातून रुसो हा आवारा प्रवृत्तीचा होता, गुंडागर्दी प्रवृत्तीचा होता, चोरी करून खाण्याची वेळ आलेली होती, भीक मागून खाण्याची वेळ त्याच्यावर आलेली होती. अशा स्वरूपाचं एक विचित्र जीवन हे रुसोच्या वाट्याला आलेलं होतं. आणि अशा वातावरणात वाढलेला जो व्यक्ती असेल त्या व्यक्तीची पुढील वाटचाल कशी असेल याची कल्पना देखील आपल्याला येऊ शकते. आणि त्यामुळं रुसोच्या तत्वज्ञानामध्ये आपल्याला वास्तविकतेपेक्षा काही म्हणजे त्याच्या लिखाणामध्ये आपल्याला विचारापेक्षा देखील भावनांचं अधिक महत्व असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे भावनाशील स्वरूपाचं लिखाण हे रुसोच्या तत्वज्ञानामध्ये आपल्याला दिसून येतं. त्याची प्रचिती त्याच्या पुढच्या काही ग्रंथांमधून आपल्याला दिसेल. परंतु एक आवारा प्रवृत्तीचा असणारा व्यक्ती हा तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये कसा प्रवेश करतो याच्यासाठी देखील त्याच्या जीवनामध्ये कलाटणी देणाऱ्या काही घटना ह्या घडाव्या लागतात. आणि अशा स्वरूपाची घटना ही रुसोच्या जीवनामध्ये देखील घडली. ती म्हणजे 1749 साली डी जॉन नावाची एक अकॅडमी होती. त्या अकॅडमीने निबंध स्पर्धा ठेवली. आणि निबंध स्पर्धेचा विषय असा होता की शास्त्र आणि कला यांच्या प्राप्तीमुळं नैतिक जीवन हे उन्नत झालेलं आहे की खालावलेलं आहे अशा स्वरूपाचं एक निबंध स्पर्धेचं आयोजन डी जॉन नावाच्या अकॅडमीने केलेलं होतं. आणि या अकॅडमीने दिलेल्या निबंध स्पर्धेमध्ये रुसोनं भाग घेतला.
रुसोनं आपला निबंध लिहिला आणि योगायोगानं त्या निबंध एवढा उत्कृष्ट होता की त्या निबंधाला त्या स्पर्धेमध्ये प्रथम स्वरूपाचं पारितोषिक मिळालं. हाच ग्रंथ किंवा हाच निबंध पुढे ग्रंथ रूपाने देखील प्रकाशित रुसोनं केलेला आहे. आणि इथून पुढे मात्र त्याच्या तत्वज्ञान या क्षेत्रामध्ये त्याचा प्रवेश झाला किंवा एक विचारवंत म्हणून त्याचा प्रवेश झालेला आपल्याला दिसतो किंवा त्याचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. एक आवारा प्रवृत्तीचा असणारा माणूस हा वास्तविकतेच्या आधारावर लिखाण करतो आणि यातून त्या निबंधातलं महत्व हे पुढे लक्षात आलेलं होतं आणि त्यामुळं रुसोला एक फार मोठ्या स्वरूपाची मदत ही झालेली आहे. त्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये देखील या अकॅडमीच्या निबंध स्पर्धेमुळे मदत झाली आणि दुसऱ्या बाजूला त्याचा एका आवारा प्रवृत्तीमधून तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करण्याचा जो काही मार्ग पुढे सुकर झाला तो देखील या निबंध स्पर्धेमुळे झालेला आपल्याला दिसून येतो. पुन्हा 1759 साली त्याच अकॅडमीनं आणखी एक दुसरी निबंध स्पर्धा आयोजित केली होती. त्या निबंध स्पर्धेचा विषय असा होता की मनुष्य जीवनामध्ये म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये विषमता निर्माण होण्याची जी काही कारणं आहेत तर ती कारणं कोणती आहेत, म्हणजे मनुष्यात विषमता निर्माण होण्याची कारणे कोणती आहेत त्या विषयावर एक निबंध स्पर्धा आयोजित केली होती. या निबंध स्पर्धेमध्ये रुसोचा पारितोषिक जरी मिळालेलं नसलं तरी देखील एक महत्त्वाचा निबंध त्याने लिहिलेला होता आणि त्यातले विचार हे अतिशय महत्त्वाचे असलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळे हा निबंध देखील त्याने पुढे डिस्कोर्सेस ऑन द ओरिजिन ऑफ इनइक्वॅलिटी या नावानं तो निबंध पुढे ग्रंथ रूपाने प्रकाशित केलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यानंतर पुढे अनेक स्वरूपाचे ग्रंथ रुसोनं लिहिलेले आहेत. आणि असा या पुढच्या कालखंडामध्ये रुसो हा तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये रमलेला होता, लिखाणामध्ये रमलेला होता किंवा वेगवेगळ्या तत्वज्ञान अभ्यासण्यामध्ये तो गुंतलेला होता आणि तिथून पुढचं आयुष्य सगळं त्याने याच क्षेत्रामध्ये व्यतीत केलेलं होतं. आणि उर्वरित कालखंड म्हणजे आपल्या मृत्यूपर्यंत 2 जुलै 1778 पर्यंत म्हणजे आपल्या मृत्यूपर्यंत त्यानं याच क्षेत्रामध्ये काम केलेलं होतं, तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काम केलं होतं. त्याच्या हातून जे काही लिखाण झालं ते लिखाण राज्यशास्त्राला आणि राजकीय व्यवस्थेला एक मार्गदर्शक स्वरूपाचं तत्वज्ञान म्हणून देखील त्याच्या सिद्धांतांकडे किंवा ग्रंथांकडे बघितलं जातं. त्याचं कारण असं आहे की ज्या करारवादी परंपरेचा त्याच्यावर प्रभाव पडलेला होता, कारण रुसो ज्यावेळेस तत्वज्ञान अभ्यासायचा त्या तत्वज्ञानामध्ये त्याच्यावर प्लेटोचाही प्रभाव होता. प्लेटो अरिस्टॉटलच्या तत्वज्ञानाचा त्यानं अभ्यास केला, त्यामुळे त्याही तत्वज्ञानाचा परिणाम त्याच्यावर झालेला होता. फ्रान्समध्ये जी काही परिस्थिती चाललेली होती त्या फ्रान्समधल्या फ्रेंच राज्यक्रांतीचा प्रणेता म्हणून देखील त्याचा उल्लेख केला जातो. म्हणजे फ्रान्स राज्यक्रांतीला स्वातंत्र्य, समता, बंधुता या विषयावर तत्वज्ञान पुरवण्याची कामगिरी ही रुसोच्या तत्वज्ञानाने केलेली आहे किंवा एक वैचारिक रसद पुरवण्याचं काम रुसोच्या तत्वज्ञानाने केलेलं होतं आणि त्या आधारावर फ्रान्समध्ये क्रांती झालेली होती. त्यामुळे व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा, व्यक्तिवादाचा पुरस्कार करणारा, जनतेच्या सार्वभौमत्वाचा पुरस्कार करणारा, लोकशाहीचं समर्थन करणारा एक विचारवंत म्हणून त्याचा पुढे उदय झालेला आपल्याला दिसून येतो. आणि तीच भूमिका त्याच्या वेगवेगळ्या ग्रंथामध्ये आलेली आपल्याला दिसून येते. अनेक ग्रंथ त्याने लिहिले, राज्यशास्त्राच्या संदर्भातले काही महत्त्वाचे ग्रंथ देखील, त्या ग्रंथांचा उल्लेख देखील आपल्याला या ठिकाणी करता येऊ शकतो. ते ग्रंथ म्हणजे की द डिस्कोर्सेस ऑन आर्ट अँड सायन्स या नावाचा ग्रंथ त्याने 1749 साली लिहिला. द डिस्कोर्सेस ऑन द ओरिजिन ऑफ इनइक्वॅलिटी नावाचा 1754 साली हा ग्रंथ प्रकाशित त्याने केला होता. अँड इक्वॅलिटी टू पॉलिटिकल इकॉनॉमी नावाचा 1752 साली ग्रंथ लिहिला. सोशल कॉन्ट्रॅक्ट नावाचा 1762 साली त्याने ग्रंथ लिहिलेला होता. त्याचबरोबर त्याच वर्षी पुन्हा त्याने द इमाईल नावाचा शिक्षणावर आधारित असणारा ग्रंथ देखील त्याने लिहिलेला होता. असे वेगवेगळ्या स्वरूपाचे जे काही ग्रंथ त्याने लिहिलेले होते त्या ग्रंथांमधून रुसोचं तत्वज्ञान हे पुढे आलेलं आपल्याला दिसून येतं किंवा रुसोनं राज्यशास्त्रावरचे काही महत्त्वाचे सिद्धांत लिहिलेले आपल्याला दिसून येतात. आता रुसोच्या ज्या सिद्धांताची किंवा ज्या विचाराची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तो भाग म्हणजे असा आहे की मनुष्य स्वभावासंबंधीचे विचार. आता मनुष्य स्वभावाच्या संदर्भातली चर्चा करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की रुसो हा मुळात आपल्या राजकीय तत्वज्ञानाला मान्यता मिळवून देण्यासाठी किंवा आपलं राजकीय तत्वज्ञान मांडत असताना त्यानं सामाजिक करार सिद्धांताचा पुरस्कार केला, ही गोष्ट लक्षात घ्यावी लागते. आणि मग सामाजिक करार सिद्धांताचं विवेचन रुसोनं का केलं, त्याचं कारण असं आहे की आपल्या राजकीय सिद्धांतांना मान्यता मिळवून देण्यासाठी त्यानं सामाजिक करार सिद्धांताचा किंवा सामाजिक कराराच्या विचाराचा पुरस्कार केला. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सामाजिक करार सिद्धांतामधून राज्याची उत्पत्ती कशी झाली हे त्याला सांगायचं होतं. ह्या दोन्ही गोष्टीच्या आधारावर त्यानं सामाजिक करार सिद्धांताचा पुरस्कार केलेला आहे. सामाजिक करार सिद्धांताचा पुरस्कार करत असताना रुसो हा राज्याची उत्पत्ती यासाठी सांगतो कारण रुसोच्या कल्पनेमध्ये जनतेचं सार्वभौमत्व निर्माण केलं पाहिजे. जनता ही सार्वभौम आहे, जनता ही स्वतंत्र आहे
किंवा जनतेच्या इच्छेवर नुसार राज्य चाललं पाहिजे, या विचाराची जी काही मांडणी त्यानं आपल्या राजकीय तत्वज्ञानामध्ये केली होती, त्या मांडणीला एक आधार मिळवून देण्यासाठी म्हणून त्यानं सामाजिक करार सिद्धांताचा आधार घेतलेला होता. यापूर्वी देखील आपण करारवादी विचारवंत बघितले, थॉमस हॉब्स बघितला, रुसो जॉन लॉक बघितला. या दोनही विचारवंतांनी देखील याच आधारावर सामाजिक करार सिद्धांताचा पुरस्कार केला आणि करार लोकांनी सामाजिक करार केला आणि करारातून राज्याची निर्मिती झाली. अशा प्रकारचं विवेचन या दोन्ही विचारवंतांनी केलेलं होतं. तेच विवेचन किंवा तशा स्वरूपाची मांडणी ही रुसोनं देखील आपल्या तत्वज्ञानामध्ये केली आहे. परंतु या तीनही विचारवंतांमध्ये किंवा त्या तीनही विचारवंतांनी राज्याच्या उत्पत्तीचा सांगितलेला सामाजिक करार सिद्धांत हा एकसारखा असलेला आपल्याला दिसत नाही किंवा तिघांच्याही तत्वज्ञानामध्ये मूलभूत स्वरूपाचा फरक आपल्याला दिसून येतो. परंतु एक प्रक्रिया मात्र तिघांच्या विचारामध्ये आपल्याला सारखी दिसते की सामाजिक करार होत असताना मानवी स्वभावाचं वर्णन तिघांनी केलं. त्यानंतर तो माणूस ज्या अवस्थेमध्ये राहत होता त्या निसर्ग अवस्थेचं वर्णनही तिघांनीही केलेलं आहे. आणि त्यानंतर समाजामध्ये करार कसा झाला, त्या कराराचं स्वरूप देखील म्हणजे करार करून राज्य निर्माण झालं हे देखील तिघांनी सांगितलं. परंतु करारातून निर्माण झालेलं राज्य आणि त्या राज्याचं स्वरूप हे मात्र तिघांनी देखील वेगवेगळ्या पद्धतीचं सांगितलेलं आहे. आणि मानवी स्वभावाबद्दलचा जो पहिला टप्पा तिघांनी सांगितला त्या टप्प्यामध्ये देखील तिघांचं वर्णन सारखं नाही. थॉमस हॉब्स हा मानवी स्वभावाचं वाईट वर्णन करतो, जॉन लॉक हा मानवी स्वभावाला चांगुलपणाचा मुलामा देतो, तर रुसोचं वर्णन या दोघांपेक्षा देखील वेगळ्या स्वरूपाचं आहे. निसर्ग अवस्थेचं वर्णन करताना देखील थॉमस हॉब्स असं सांगतो की निसर्ग अवस्था ही बरबटलेली आहे, अराजकतेची आहे. जॉन लॉकने निसर्ग अवस्थेचं चांगलं वर्णन केलं, रुसोने या दोघांपेक्षा वेगळं वर्णन निसर्ग अवस्थेमध्ये केलेलं आहे. झालेला जो काय सामाजिक करार आहे त्या करारातून राज्य निर्माण झालं, राज्य निर्माण झालं तर त्या राज्याचं स्वरूप या तिघांनी देखील वेगळ्या पद्धतीने पुढे सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं एक प्रक्रिया म्हणून जरी समजा सामाजिक करार सिद्धांताचं विवेचन तिघांनी केलेलं असलं तरी देखील त्यामध्ये समाविष्ट असलेलं त्यांचं तत्वज्ञान किंवा त्यामध्ये त्यांची स्वतःची जी काही विचारसरणी होती ती मात्र तिघांची वेगवेगळ्या स्वरूपाची असलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे रुसोनं सांगितलेला जो काही सामाजिक करार सिद्धांत हा जो की त्याच्या राजकीय सिद्धांतांमधला किंवा राजकीय तत्वज्ञानामधला सगळ्यात महत्त्वाचा सिद्धांत मानला जातो. त्या सिद्धांतामधला पहिला टप्पा फक्त आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तो म्हणजे मानवी स्वभावाबद्दल त्याने केलेलं वर्णन काय होतं. आता मानवी स्वभावाबद्दलचं वर्णन करत असताना साधारणतः आपण राजकीय विचारवंतांची जर विभागणी आपण केली किंवा राजकीय विचारवंतांचा जर सगळ्यात राजकीय विचारवंतांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं दिसेल की मानवी स्वभावाबद्दल विचार करणाऱ्या लोकांची विभागणी दोन भागामध्ये करता येते. एक भाग असा आहे की जो माणसाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवणार आहे, दुसरा भाग आहे की माणसाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवणारा नाही, म्हणजे की वाईट माणूस हा जन्मतः वाईट आहे, दुष्ट आहे, स्वार्थी आहे, कपटी आहे, इतरांना धोका देणार आहे, अशा प्रकारचं वर्णन करणारा एक वर्ग देखील आपल्याला राजकीय विचारवंतांमध्ये दिसतो की ज्याचा उल्लेख मग आपल्याला निकोलो मॅकियाव्हेली यानं देखील मानवी स्वभावाचं वर्णन करताना माणूस हा दुष्ट आहे, भित्रा आहे, कपटी आहे, स्वार्थी आहे, धूर्त आहे अशा प्रकारचं वर्णन केलं. थॉमस हॉब्सनं देखील त्याच्याशीच साम्य राखणारं विवेचन मानवी स्वभावाबद्दलचं केलेलं होतं. आणि दुसरा एक गट आपल्याला असा दिसतो की साधारणतः आपण प्लेटो देखील माणसाच्या नीतिमत्तेवर किंवा नैतिकतेवर किंवा चांगुलपणावर विश्वास ठेवतो. त्याचबरोबर जॉन लॉकचाही विचार आपण केला होता. जॉन लॉकने देखील माणसाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवला होता की माणूस हा जन्मतः काही वाईट असत नाही, माणसाचं मन हे जन्मतः एका कोऱ्या पाटीसारखं असतं आणि त्यानंतर जसे आपण त्याच्यावर संस्कार करू त्या पद्धतीने माणसाच्या स्वभावाची जडणघडणी होत जाते. अशा प्रकारचं जन्मतः माणसाला चांगलं मानणारा एक जॉन लॉक नावाचा विचारवंत देखील आपल्याला सापडतो. आणि म्हणून मानवी स्वभावाचं वर्णन करण्याची काही दोन गट राजकीय विचारवंतांमध्ये आपल्याला वेगळ्या स्वरूपाचे दिसून येतात. तर त्या विचारवंतांची विभागणी केल्यानंतर आपल्याला असं दिसेल म्हणजे त्यामध्ये आपल्याला जर रुसोचे विचार बघायचे असतील तर रुसोचे विचार हे जॉन लॉकशी साम्य राखणारे आहेत. म्हणजे जॉन लॉक जसं मानवी स्वभावाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवतो त्याच पद्धतीने रुसोनं देखील माणसाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवलेला आहे. आणि तो असं म्हणतो की माणूस हा जन्मतः काही वाईट असत नाही, स्वभावतः काही वाईट असत नाही, परंतु भ्रष्ट कलेच्या परिणामामुळे पुढे त्याच्यामध्ये वाईटपणा हा निर्माण होतो किंवा तो वाईट स्वभावाचा बनत जातो. अशा म्हणजे तो बाह्य संपर्कामध्ये आल्यानंतर वेगळ्या शास्त्राच्या कलेच्या संपर्कामध्ये आल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये वेगळ्या गोष्टी अनुभवायला आल्यानंतर त्याचा स्वभावतः चांगला असणारा माणूस हा वाईट प्रवृत्तीकडे वळत जातो. अशा प्रकारचं वर्णन रुसोनं आपल्या तत्वज्ञानामध्ये केलेलं आहे. परंतु हे करत असताना माणसाच्या चांगुलपणाचं वर्णन करत असताना तो एकाएकी या निष्कर्षाला येत नाही. रुसो हा माणसाच्या मानवी स्वभावाचं वर्णन करत असताना मानसशास्त्रीय आधारावर त्यानं विश्लेषण केलं आणि पटवून दिलं, म्हणजे शास्त्रीय पद्धतीचा अवलंब त्यानं केला की माणूस हा मुळामध्ये जन्मतः चांगला आहे, स्वभावतः चांगला आहे. हे जे विधान त्यानं केलेलं आहे सुरुवातीला त्या विधानाची प्रचिती किंवा त्या विधानाचं स्पष्टीकरण पुढे त्यानं आपल्या मानसशास्त्रीय विश्लेषणाच्या आधारावर समूहाला पटवून दिलेलं आहे किंवा आपल्या तत्वज्ञानामध्ये ती गोष्ट पटवून त्यानं दिलेली आहे. आणि ती पटवून देत असताना ज्या काही मुद्द्यांच्या आधारावर त्यानं हे विश्लेषण केलं ते विश्लेषण अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपल्याला हे लक्षात येईल
की मानवी स्वभावाचं वर्णन करत असताना रुसोनं जे काही विवेचन केलंय ते विवेचन मानसशास्त्रीय आधारावर करत असताना माणसाचं मानसशास्त्र त्यांना अभ्यासाला सुरुवात केली. इथं काही मुद्द्यांच्या आधारे देखील आपल्याला चर्चा करता येईल की रुसोनं मानवी स्वभावाचं वर्णन करत असताना नेमक्या कोणकोणत्या गोष्टींचा मानसशास्त्रीय विचार केला किंवा माणसाचं मानसशास्त्र कशा पद्धतीने अभ्यासलं. तुम्हाला इथं दिसून येईल की त्यानं पहिली गोष्ट अशी सांगितली, मानवी स्वभावाचं वर्णन करत असताना त्यानं अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर त्याला असं लक्षात आलं की माणसाच्या अंतरंगामध्ये असणाऱ्या ज्या काही प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्तींचा विचार केल्यानंतर त्याला असं दिसून येतं की दोन प्रकारच्या प्रवृत्ती माणसामध्ये आहेत. माणूस म्हणून जन्म घेतल्यानंतर किंवा माणसानं जन्म घेतल्यानंतर त्या माणसामध्ये जन्मतःच दोन प्रकारच्या प्रवृत्ती असतात. आणि त्या दोन प्रकारच्या प्रवृत्ती म्हणजे काय, तर एक आत्मप्रेम किंवा त्याला आत्मसंरक्षण असं म्हणता येईल आणि दुसरी म्हणजे सहानुभूतीची. आता ह्या दोन प्रेरणा आता रुसोनं फार विस्ताराने विश्लेषण केलं आहे. रुसो असं म्हणतो की आजपर्यंत मानवी जमात ही जी काही टिकून आहे, या भूतलावर टिकून आहे, त्या पाठीमागचं कारण असं आहे की माणसामध्ये ह्या दोन्ही प्रवृत्ती एकाच वेळेस आहे. आत्मप्रेमही आहे, तो स्वतःवरही प्रेम करतो, स्वतःच्या आत्मरक्षणासाठी वाटेल ती किंमत त्याला द्यायची तयारी असते. म्हणजे आत्मसंरक्षण, आत्मप्रेम, स्वतःबद्दल प्रेम, ह्या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या किंवा ही सगळ्यात महत्वाची प्रेरणा ही त्याच्यामध्ये असते, त्याच्या स्वभावामध्ये असते, त्याच्या मनामध्ये असते. आणि त्याच बाजूला केवळ फक्त ही एकच प्रवृत्ती त्याच्या अंतरंगात असत नाही, तर त्या जोडीला दुसरी एक प्रवृत्ती असते, ती म्हणजे सहानुभूतीची. म्हणजे फक्त काय आत्मप्रेम आहे म्हणजे तो स्वार्थी आहे, आत्मसंरक्षणाची भूमिका त्याची असते म्हणजे तो स्वार्थी आहे, कपटी आहे किंवा इतरांचा द्वेष करतो, इतरांचा जीव धोक्यात घातला पाहिजे असंही त्याला वाटत नाही. जसं त्याच्यामध्ये आत्मप्रेम आहे, स्वतःवर तो जसं प्रेम करतो त्याच पद्धतीनं दुसऱ्याबद्दल सहानुभूती दाखवण्याची देखील एक वृत्ती माणसाची असते किंवा त्याच्यामध्ये एक प्रवृत्ती असते. आणि ह्या दोन्ही प्रवृत्ती एकाच वेळेस एकाच माणसामध्ये कार्यरत असतात. ही एक मानसशास्त्रीय आधारावर त्याला विवेचन केलं, मानवी स्वभावाचं किंवा प्रवृत्तीचं विश्लेषण करत असताना त्याला लक्षात आलं. आणि अनेक वेळा समाजामध्ये देखील आपण बघतो की माणसंही स्वतःवरही प्रेम करतात आणि त्याचबरोबर इतरांचं जर काही नुकसान झालं तर त्या इतरांच्या झालेल्या नुकसानीबद्दल संवेदना देखील प्रकट करतात किंवा इतर जर काही दुःखामध्ये बुडालेला असेल तर त्या दुःखात बुडालेल्या व्यक्तीला वर काढण्याचा प्रयत्न देखील लोक करत असतात किंवा त्या दुःखातून त्याला सावरण्यासाठी देखील मदत करण्याचं काम करत असतात. म्हणजे लोकांमध्ये जर फक्त आत्मप्रेम ही एकच भावना असती तर अशा वेळेस लोक इतरांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झाले नसते. परंतु आतापर्यंत आणि जर समजा लोक इतरांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झाले नसते तर कदाचित मानवजात ही आतापर्यंत कधीच नष्ट झाली असते. कारण मानवजात टिकून आहे त्याच्या पाठीमागची कारण त्यांना सांगितलं की माणसांमध्ये आत्मप्रेमाबरोबर इतरांबद्दल दया दाखवणं किंवा इतरांना सहानुभूती दाखवणं ही प्रवृत्ती देखील त्याच्यामध्ये असते. पण पुढे प्रश्न असा निर्माण होतो, रुसोनं आपल्या तत्वज्ञानामध्ये किंवा मानवी स्वभावाचं वर्णन करताना त्यांना सांगितलं की जेव्हा एकाच व्यक्तीमध्ये एकाच वेळेस आत्मप्रेम आणि सहानुभूती ह्या दोन प्रेरणा येतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये संघर्ष होण्याची शक्यता असते. अनेक वेळा काही निर्णय घेत असताना त्या दोन्ही प्रवृत्तींमध्ये संघर्ष होण्याची शक्यता असते. आणि असा जर संघर्ष झाला तर त्यावेळेस त्याची भूमिका अशी असते की संघर्षाकडून तडजोडीकडे जायचं किंवा तडजोड स्वीकारणं ही माणसाची सगळ्यात मोठी एक मानसशास्त्रीय देण त्याला आपल्याला म्हणता येईल किंवा त्याच्यामध्ये असलेला एक गुण त्याला आपल्याला म्हणता येईल. जेव्हा एकाच वेळेस माणसामध्ये ह्या दोन्ही प्रवृत्ती जागृत होतात किंवा तशा त्या दोन्ही प्रवृत्तींमधून कोणता निर्णय घ्यावा अशा स्वरूपाची स्थिती निर्माण होते त्यावेळेस माणूस तडजोडीकडे जात असतो. म्हणजे अनेक वेळा प्रश्न अशा समोर निर्माण होतो की आपण स्वतःचा जीव वाचवायचा का इतरांचा जीव वाचवायचा. म्हणजे अनेक वेळा एखादा व्यक्ती जर समजा विहिरीमध्ये पडला तर पडल्यानंतर त्याला वाचवायचं की आपण त्याला वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालायचा अशा स्वरूपाचा एक प्रश्न निर्माण होतो. म्हणजे आत्मप्रेम आणि इतरांबद्दलची सहानुभूती किंवा इतरांबद्दलची दया अशा स्वरूपाची जी काही प्रवृत्ती किंवा या दोन प्रवृत्तींमध्ये संघर्ष होतो त्यावेळेस लोक स्वतःचा जीव सुरक्षित ठेवून देखील इतरांना दया दाखवणं किंवा इतरांना सहानुभूती दाखवण्याची गोष्ट ही निवडत असतात. म्हणजे दोन्ही गोष्टींमधला एक समन्वय साधण्याचं काम तिथे केलं जातं. आणि या दोन्ही प्रवृत्तींमध्ये जर संघर्ष झाला तर त्यातून तडजोडीकडे किंवा एक मधला मार्ग निवडण्याकडे माणसांचा कल असतो. अशाही प्रकारचं वर्णन त्यानं मानवी स्वभावाचं करताना केलेलं आपल्याला दिसून येतं. आता हे करत असताना असा जो काही संघर्ष होतो हे संघर्ष करत असताना म्हणजे आत्मप्रेम आणि सहानुभूती यांच्यामध्ये जर संघर्ष झाला तर त्या संघर्षामध्ये जेव्हा तडजोडीचा मार्ग निवडला जातो त्यावेळेस त्याच्यामध्ये ज्या काही भावना निर्माण होतात की त्याच्यामध्ये आणखी काही गोष्टींचा उल्लेख त्यानं केला. त्या दोन गोष्टींचा उल्लेख त्यानं केला, एक आहे अंतःकरण आणि दुसरं आहे विवेक. आता अंतःकरणाच्या बाबतीमध्ये तो असं सांगतो की आता जर समजा आपण कोणत्या गोष्टीची निवड करावी म्हणजे आत्मप्रेम आणि सहानुभूती यांच्यामध्ये जर संघर्ष झाला तर त्यातून आत्मप्रेमाला अधिक महत्व द्यावं का इतरांवर
दया दाखवावी, इतरांचा जीव वाचवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, इतरांचं हित करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. असा जर संघर्ष त्यांच्या मनामध्ये निर्माण जर झाला तर अशा वेळेस अंतःकरणाची भूमिका ही देखील महत्वाची असते. त्याच्यामध्ये असणारं, व्यक्तीमध्ये असणारं जे काय अंतःकरण आहे तर त्या अंतःकरणाच्या बाबतीमध्ये वर्णन करताना रुसो असं म्हणतो की अंतःकरणाचा भाव सत्य असतो. म्हणजे अनेक वेळा अशा स्वरूपाच्या गोष्टी आपल्या जीवन जगत असताना निर्माण होतात की माणसाला जीवन जगणं ही माणसाची सगळ्यात महत्वाची एक गरज आहे किंवा जीवन जगत असताना आता कसं जगावं, जीवन जगण्यासाठी लागणारी जी काही साधनं आहे ती साधनं आपण कशा स्वरूपाची प्राप्त केली पाहिजेत, या स्वरूपाचे जेव्हा प्रश्न व्यक्तींच्या मनामध्ये निर्माण होतात त्यावेळेस आपल्याला अनेक गोष्टींची उदाहरणं घेता येतात. समजा आपण उदाहरण घेतलं, एखाद्या व्यक्तीला जीवन जगायचं आहे, जीवन जगत असताना जीवन जगण्याचा कष्ट करून जीवन जगणं हा एक मार्ग आहे आणि दुसरा एक मार्ग आहे की दुसऱ्यांवर दरोडा घालणं किंवा चोरी करून जीवन जगणं हा एक मार्ग आहे. असं करत असताना आता दोन्हीपैकी कोणत्या मार्गाने आपण जीवन जगलं पाहिजे? एका मार्गामध्ये आपल्याला कष्ट होतील परंतु स्वाभिमानानं जीवन जगता येईल, दुसरा जो मार्ग आहे चोरी करण्याचा त्या मार्गामध्ये आपल्याला कमी कष्टानं जीवन जगता येईल पण तो वाईट मार्ग आहे. अशा वेळेस कोणत्या मार्गाची निवड आपण केली पाहिजे, अशा स्वरूपाची जी काय संघर्षाची स्थिती निर्माण होते तर त्यावेळेस अंतःकरण ही जी बाब आहे माणसाच्या मनामध्ये असलेली, तर त्या बाबीबद्दल रुसो असं म्हणतो की अंतःकरणाचा भाव सत्य असतो. अंतःकरण तुम्हाला वाईट कधी सांगत नाही. कोणत्या मार्गाने तुम्ही जीवन जगावं हे सांगत असताना अंतःकरणाचा भाव सत्य असतो. अंतःकरण तुम्हाला योग्य तोच सल्ला देईल. म्हणजे अंतःकरण सत्य काय आहे हे दाखवतं. म्हणजे एका कष्ट करून जीवन जगणं आणि चोरी करून जीवन जगणं ह्या दोन्ही मार्गांपैकी जर अंतःकरण काय सांगेल तर अंतःकरण त्याला स्पष्ट सांगतं की यापैकी सत्य मार्ग काय, नीतिमत्तेचा मार्ग कोणता आहे, तर कष्ट करून जीवन जगणं हा नीतिमत्तेचा मार्ग आहे. अशा स्वरूपाचा अंतःकरणाचा भाव सत्य असतो. परंतु मग गल्लत कुठं होते? रुसो असं म्हणतो की त्याच्यामध्ये असणारा जो काही विवेक आहे, आता त्याच्यापैकी निवड कोणत्या गोष्टीची करायची? अंतःकरणाला फक्त अंतःकरणाचा भाव सत्य आहे, सत्य काय आहे हे कळालं. म्हणजे अनेक वेळा चोरांना माहित असतं किंवा चोरी करणं हे वाईट आहे, खून करणाऱ्यांना माहित असतं की खून करणं हे वाईट आहे, दुसऱ्यांना धोका देणं हे वाईट आहे. हे माहीत असताना देखील लोक इतरांना गंडवण्याचा प्रयत्न करतात, इतरांना धोका देण्याचा प्रयत्न करतात, इतरांचा खून करतात किंवा इतरांच्या काही गोष्टी हडप करण्याचा देखील प्रयत्न करतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी वाईट आहेत हे माहीत असताना देखील, म्हणजे अंतःकरणाने त्यांना सांगितलेलं असतं की ह्या सगळ्या गोष्टी वाईट आहेत हे सांगितलेलं असताना देखील लोक, अंतःकरणाचा भाव सत्य असताना, अंतःकरणाने या गोष्टीची जाणीव करून दिलेली असताना देखील लोक त्या गोष्टीची निवड करत नाहीत. आणि म्हणून आपण असं म्हणालो होतो की चोरांना माहित असतं की चोरी करणं हे वाईट आहे परंतु त्या मार्गाकडे ते जातात. मग प्रश्न इथं असा निर्माण होतो की लोक हे सगळं माहीत असताना देखील चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे, नीतिमान काय आहे, अनितिमान काय आहे, सत्य काय आहे, असत्य काय आहे, हे सगळं माहीत असताना देखील लोक असत्याच्या मार्गावर, अनितीच्या मार्गावर किंवा धोका देण्याच्या मार्गावर लोक का जातात किंवा वाईट मार्गावर लोक का जातात? तर त्याच्या संदर्भात विचार करत असताना रुसोने इथं सांगितलेलं आहे की मार्ग दाखवण्याचं काम अंतःकरण करत नाही तर विवेक करत असतो. मार्ग दाखवण्याचं काम विवेक करत असतो. आणि त्यामुळं जर तुम्ही माहित आहे आपल्याला की एखादी गोष्ट वाईट आहे, त्या गोष्टीची निवड आपण केली नाही पाहिजे, तरी देखील तो मार्ग आपण निवडतो. म्हणजे चोरांना चोरी करणं हे वाईट आहे हे माहीत असताना देखील ते लोक चोरी करतात. याचा अर्थ विवेकाची गल्लत झालेली आहे. सारासार विचार जो माणूस करत असतो किंवा विचार करण्याची जी शक्ती माणसामध्ये असते, विवेक जो असतो, तो विवेक त्यांना योग्य तो मार्ग दाखवत नाही. कारण मार्ग दाखवण्याचं काम रुसो असं म्हणतो की विवेक करत असतो. एखादी गोष्ट चांगली आहे की वाईट आहे हे अंतःकरणाने सांगितल्यानंतर देखील त्यापैकी कोणता मार्ग निवडायचा हा आपण आपल्या विचारशक्तीच्या आधारावर, म्हणजे विवेक शक्तीच्या आधारावर निवडत असतो. आणि त्यामुळे विवेकानं मार्ग दाखवण्यामध्ये जर गल्लत केली तर तुम्ही वाईट मार्गाला जाता, आणि विवेकानं जर तुम्हाला चांगली साथ दिली किंवा चांगल्या मार्गावर जाण्याचा सल्ला दिला तर तुम्ही चांगल्या मार्गावर जाता. आणि त्यामुळे रुसो असं म्हणतो की इथं खऱ्या अर्थानं माणसाच्या स्वभावाची जडणघडण होते की काही माणसं ही स्वभावात चांगल्या किंवा काही माणसं ही समाजामध्ये आपल्याला चांगल्या सुसंस्कृत स्वभावाची दिसतात, तर काही माणसं ही वाईट प्रवृत्तीची किंवा दुसऱ्यांना धोका देणाऱ्या प्रवृत्तीची आपल्याला दिसून येतात. परंतु हे सगळं खरं जरी असलं आणि मग त्यामुळे मग काय होतं तर समाजाची चांगली आणि वाईट अशा दोन भागामध्ये विभागणी झालेली आपल्याला दिसून येते. आणि मग जिथं वाईट स्वभावाच्या माणसांचा किंवा तशा लोकांचा भरणा अधिक होत जातो तेव्हा त्या प्रवृत्तीमधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर त्या प्रवृत्तीच्या लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर याच्यासाठी म्हणून राज्य नावाच्या संघटनेची आवश्यकता ही रुसोला वाटली. आणि मग राज्य निर्माण करायचं तर कसं, तर या सगळ्या लोकांनी एकत्र आले आणि वाईट प्रवृत्तीच्या लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून
एक व्यवस्था जी निर्माण केली करारामधून, त्या करारातून निर्माण झालेल्या व्यवस्थेला पुढे राज्य असं संबोधलं गेलं. म्हणजे सामाजिक करारातून राज्य निर्माण झालेलं आहे. राज्य कसं निर्माण झालं, सामाजिक कराराचा सिद्धांत काय होता, हा आपण भाग दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. परंतु तूर्त इथं मानवी स्वभावाबद्दलचं वर्णन करताना तो असं म्हणतो की माणूस हा जन्मतः चांगला आहे, परंतु त्याच्याकडे अंतःकरण आहे, त्याच्याकडे विवेक आहे, त्याच्याकडे जे काही सहानुभूती आहे, त्याच्यावर आत्मप्रेम करण्याची प्रवृत्ती देखील आहे. या सगळ्या गोष्टींमधून विवेकाची गल्लत झाली की ह्या सगळ्या गोष्टी बिघडत जातात. अशा स्वरूपाचं विवेचन त्याने केलं. परंतु तो पुढे असं म्हणतो की माणसाला जर विकास करायचा असेल तर तो फक्त समाजामध्येच शक्य आहे, आणि समाज हा एका चांगल्या जीवनाच्या प्राप्तीच्या उद्देशाने एकत्र आलेल्या लोकांचा समूह असतो. आणि त्यामुळं या समाजामध्ये जर विकास करायचा असेल आपल्याला, तर जी वाईट प्रवृत्ती पुढे आलेली आहे तर त्या वाईट प्रवृत्तींवर आळा घालण्याची आवश्यकता आहे. आणि हा आळा कसा घालता येईल, नियंत्रण कसं ठेवता येईल, तर त्याच्या संदर्भात पुढे मग त्यानं राज्य नावाच्या व्यवस्थेची चर्चा केली आहे. किंवा राज्य निर्माण झालं पाहिजे किंवा सामाजिक करारातून राज्य निर्माण झालं पाहिजे याबद्दलचं वर्णन हे पुढे केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे या पद्धतीनं रुसोनं मानवी स्वभावाबद्दलचं वर्णन करताना तो असं म्हणतो की जन्मतः माणूस काही वाईट असत नाही, परंतु शास्त्र आणि कलांचा जसा विकास होत जाईल त्या पद्धतीने माणसाची विचारांची शक्ती ही बदलत जाते. आणि माणसंही म्हणजे साधारण गोष्टीच्या संदर्भात देखील आपल्याला त्याचा उल्लेख करता येईल की समाजामध्ये ज्या काही नव्या नव्या गोष्टी पुढे उदयाला येतात किंवा निर्माण होतात, त्या नव्या नव्या गोष्टींच्या निर्मितीबरोबरच माणसाच्या विचाराची किंवा माणसाची विचारशक्ती देखील बदलत जाते किंवा विचार करण्याची प्रवृत्ती देखील बदलत जाते. म्हणजे जुन्या काळामध्ये ज्या गोष्टी आपल्याला चांगल्या वाटत होत्या त्या गोष्टी आज आपल्याला चांगल्या वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की नव्या नव्या काही गोष्टींचा उदय इथं झाला, नव्या नव्या गोष्टी आपल्या अनुभवायला आल्या, वातावरण आपल्याला अनुभवायला आले, आणि त्यामुळं आपल्याला त्या काळातल्या चांगल्या वाटणाऱ्या गोष्टी देखील आज आपल्याला चांगल्या वाटत नाहीत किंवा आपल्याला सुख देणाऱ्या वाटत नाहीत. आणि त्यामुळं नवीन गोष्टींचा अंगीकार लोक करतात. आणि मग या नवीन ज्या काही गोष्टी निर्माण होतात त्या नवीन गोष्टींबरोबरच माणसामध्ये विचार करण्याची प्रवृत्ती देखील बदलत जाते. आणि विचारांची प्रवृत्ती ही बदलत गेली की मग माणसाचा स्वभाव देखील बदलत जातो. आणि त्यातूनच मग समाजाची वाईट आणि चांगली अशा स्वरूपाची दोन भागामध्ये विभागणी ही होऊ शकते किंवा होत असते. अशा स्वरूपाचं वर्णन मानवी स्वभावाबद्दलचं रुसोनं केलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतर पुढे आपल्याला सामाजिक कराराचा सिद्धांत रुसोचा आपल्याला बघायचा. या सामाजिक करार सिद्धांतामध्ये मग त्यानं या स्वरूपाची जी काही माणसं आहे, या स्वभावाची जी माणसं ज्या अवस्थेमध्ये राहतात त्याला निसर्ग अवस्था असं म्हटलेलं आहे. आणि त्या निसर्ग अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी मग जो सामाजिक कराराचा सिद्धांत केला, त्या सामाजिक करार सिद्धांताचं विवेचन आणि त्या करारातून निर्माण झालेलं राज्य, त्या राज्याचं स्वरूप, ह्या गोष्टींची चर्चा ही या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला करावयाची आहे. धन्यवाद.